वाळूज पोलीस ठाणे हद्दीतील लिंबेजळगाव येथे छत्रपती संभाजीनगर शहर गुन्हे शाखेने धाड टाकून मोठी कारवाई केली आहे। या कारवाईमध्ये तब्बल 95 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे आणि 5 आरोपींना ताब्यात देखील घेण्यात आले आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शहर गुन्हे शाखेतील अविनाश ढगे यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संदीप गुरमे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रवीण वाघ यांच्यासह गणेश नवसारे, संजय नंद, प्रभात मस्के, विजय भानुसे, मनोहर गीते, संतोष भानुसे, नितीन देशमुख, अविनाश ढगे, दादासाहेब झारगड यांनी लिंबेजळगाव येथे रात्री धाड टाकली असता प्रतिबंधित असलेला गुटखा बेकायदेशीररित्या साठ्यासह प्रभाकर साळुंके, संदीप शेंडगे, सुनील ढोले, योगेश पवार, दत्तू पाटेकर या 5 आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून एका ट्रकसह 3 कार आणि अशोक लेलँड तसंच 3 दुचाकी जप्त करण्यात आल्या आहे। यामध्ये प्रतिबंधित गुटखासह एकूण 94,90,000चा मुद्देमाल देखील जप्त करण्यात आला आहे। अन्न सुरक्षा अधिकारी सुलक्षणा जाधव यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहे। अशोक साठे, एमसेन न्यूज, वाळूज, छत्रपती संभाजीनगर।